एवढी सगळी तयारी होऊन पण आहे ना, मला असं वाटतं की कुठे ना कुठे अजून अडचणी येतच असते किंवा अशा काही स्टोरीज आहेत का की ते तुम्हाला एवढे मोठे चॅलेंज आले आणि तुम्ही तरी पण तिथं बॅटिंग करतच राहिले? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण तयारी करतो आणि ती क्रॉस चेक पण करतो की आपली पूर्ण तयारी झाली आहे का. आपण लहान असताना खेळायचो, त्याच्यामध्ये आपण धप्पा लपाछपी खेळत असताना की की आमच्याकडे एक बुकिंग होतं की त्यांचा लग्न सोहळा होता. लग्न सोहळा चालू असताना लोड शेडिंगमुळे लाईट गेलेली. त्यावेळी आमचं जनरेटर बॅकअप होतं. आता जनरेटर बॅकअपवरती आपण काय विचार करू शकतो की जनरेटरची सर्व्हिसिंग झालेली आहे, सगळं ऑल ओके आहे, बॅक टेस्ट झालेले आहे. लाईट गेली, आम्ही जनरेटर लावायला गेलो, जनरेटर चालू झाला आणि जनरेटर पुढच्या 10 मिनिटात बंद झाला. जनरेटरचं नॉलेज आम्हाला कुणालाच नाही की हा बंद का झाला. आमच्या लिस्टमध्ये काय होतं, जनरेटरची सर्व्हिसिंग करून घेतली की पुढच्या 1 वर्ष करायची लागत नाही किंवा 6 महिने करावी लागत नाही. ह्या केसमध्ये आम्हाला सर्वात जास्त साथ मिळाली ती म्हणजे आमच्या क्लायंटचीच. मग त्यांनी पण ते समजून घे. एक्झॅक्टली. हे बघा, जनरेटर चालू होणं ही आमची गरज आहे, कारण आम्ही पैसे मोजलेले आहेत. संयम ह्या क्लायंटनी दाखवला की ठीक आहे, तुम्ही काम करा, अर्धा नाही पाऊण तास घ्या, 1 तास घ्या, पण परत हा दिवसभर प्रॉब्लेम नको व्हायला. तो दाखवलेला संयम आहे ना, दोन्ही साईडने असावा. आमच्याकडनं प्रयत्न आहेत तो सॉल्व्ह करण्याचा, क्लायंटकडनं प्रयत्न कायम असावे की तो सॉल्व्ह होईपर्यंत पेशन्स ठेवायचा. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्यावेळी असे काही गोष्टी घडतात त्यावेळी आमच्याकडनं आम्ही पूर्ण तयारी करतच असतो की ह्याला अजून बॅकअपला बॅकअप काय,